पप्पा आहेत ना ते मम्मीला नेत आहे पाण्यामध्ये आणि बिचारीने एवढं फाउंडेशन लावलेलं पण काय फाउंडेशन वगैरे आता आम्ही सनसेट व्हायचं वेट करतोय कारण असं म्हणतात की अरे वारेचा सनसेट खूप छान वाटतो बघायला. नको ते देऊ नको कोकण दाखवा हो अशी कोकणची चेडवा हो दाखवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. वेट करतोय ऑटोवाल्यांसाठी. तर मी तुमच्याकडे काही नंबर शेअर करते ऑटो रिक्षावाल्यांचे, म्हणजे इकडचेच आहेत ते. जर तुम्हाला कुठे जायचं असेल आरेवारे बीच किंवा जयगड फोर्ट किंवा गणपतीपुळेचं मंदिर, तर आपल्याकडे जर रिक्षावाल्यांचे नंबर नसेल तर मी तुम्हाला नंबरसुद्धा देऊन ठेवते. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते लगेच 10 मिनटामध्ये येतात इकडे. ओ बहनजी जरा साईड हो जा. Just trust me, you'll be fine. हो सध्या धारा हैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा. अरे वारे वगैरे काय बेल्ट. मी आता रत्नागिरीला शूट केले. काय बेल्ट आहे. गणपतीपुळे वगैरे काय सगळंच कोकण आहे. काय काय म्हणजे मी कोकणात मला रडू कोसळलो आनंदाने की काय आहे हे, किती सुंदर आहे सगळं. म्हणजे मी आरे वारेला ते शूट करत होतो आणि तसा असा टर्न अँड डिग्री वरती जाता आणि तुम्हाला अख्खा बीच दिसतो. इट इज हेवन. स्वर्ग आहे खरं. आणि जेवण, फूड, कल्चर. कोकण जर आपण ग्लॅमराईज करून असं ते जे मॉलदीव लेवलला ते आल्यावर हार घालतात आणि ते जर त्या लेवलला जर आपण केलं ना, झक मारतं मॉलदीव आणि झक मारतं मॉरिस. गरजच नाही जायची. तर आलो आता आम्ही आरेवारे बीच, फेमस बीच. फायनली वाळूच वाळू. हे बघा, हे जे तुम्ही रील्समध्ये बघतात ना झिप लाईन आरेवारेची, ती आहे इकडे पूर्ण. तिथे आहे त्यांचा पॉईंट आणि तिथून इथे उतरतात. वाव यार, किती सुंदर बीच आहे. खूप छान बीच आहे यार, खूप छान बीच आहे. वाव, डोळ्याने किती कॅप्चर करू असं झालंय म्हणून मी कॅमेरामध्ये कॅप्चर करते. कारण या सर्व आठवणी घेऊन जायच्यात मुंबईला. जेव्हा कधी असं वाटेल अरे यार कंटाळा आलाय तर हा व्हिडिओ मी प्ले करेन नक्की आणि बघेन. ती झिप लाईन तिकडे. वाव, किती सुंदर आहे ग. माझं कोकणच सुंदर असा. सगळेजण बोलतात बाहेरच्या देशाचे समुद्र खूप सुंदर असतात, गोवा वगैरे सुंदर आहे. या बीच समोर सगळं फेल आहे. समुद्र खूप पुढे जावं लागेल आम्हाला थोडं अजून. वाव, शब्द कमी पडतात. मला शब्द नाही सुचत आहे इतकं सुंदर दृश्य बघून. केव्हापासून यायचं होतं, मी फक्त रील स्क्रोल करत होती. जाऊया जाऊया जाऊया. थँक्यू बाप्पा, माझं योगा म्हणजे सगळं जुळवून आणल्याबद्दल खूप खूप थँक्यू. सनसेटसाठी बेस्ट आहे आरेवारे बीच असं म्हणतात, म्हणून आम्ही लोक सर्वजण सनसेटच्या टायमाला आलो आहे. शिंपली हे खातात ना, जिवंत आहे. फक्त सोडा नाही तर जिवंत आहे. आणि हे कासव वेगवेगळ्या प्रकारचे चावेला शिंपली. पप्पा आहेत ना ते मम्मीला नेत आहे पाण्यामध्ये
आणि मम्मी घाबरते. मम्मी खूप आमची समुद्राला घाबरते, पण पप्पा जबरदस्ती नेतात. पप्पांचं म्हणणं आहे की समुद्राचं पाणी अंगाला लागलं पाहिजे. पप्पांचं आमचं काय म्हणणं असतं नाही की काय. ते बघा प्रथा. माझा आवाज येईल का? तर मंडळी, आरेवारी बीचमध्ये आम्ही आलो आहे. जवळजवळ 1.5 तास झाला आहे. आम्ही रील्स फोटोज खूप सारे शूट केले, खूप सारे. आणि आता आम्ही सनसेट व्हायचं वेट करतो आहे, कारण असं म्हणतात की आरेवाऱ्याचा सनसेट खूप छान वाटतो बघायला. सो आम्ही त्याच गोष्टीचं वेट करतोय. आता मगासपासून सन आम्हाला दिसत होतं, पण आता अचानक ढगाच्या आत सन कुठेतरी लपलं आहे, त्यामुळे सणच दिसत नाही आम्हाला. कारण मगासपासून किती टाइम होता ना संचिता? हा, आताच हे झाला. खरं तर 6:35 सनसेट होतं. अजून 5 मिनिट आहेत. 5 मिनिट आहेत. किती छान हवा सुटली आहे. आणि मला एक म्हणायचं आहे की जसं मी रील्समध्ये बघितलेलं, जोशीची जी रील्स बघितली होती की तुम्ही एकदा आरेवारी या, एकदा कोकणात येऊन बघा, मग तुम्हाला कळेल. तर आता मला ते जे स्वप्नील जोशी बोलला ना, ते खरोखर खूप पटतंय. कारण खरंच तुम्ही एकदा आरेवारीला येऊन बघा. एवढा वारा सुटला आरेवारीमध्ये की काय बोलू. आणि समुद्र इतका स्वच्छ आणि सुंदर आहे ना की म्हणजे मला बोलायला शब्द अपुरे पडत आहेत. खरंच आपलं कोकण किती सुंदर आहे गाईज, किती सुंदर आहे. खूप खूप म्हणजे खूप खूप छान वाटतं इकडे येऊन. एकदम सर्व ऑफिसचं टेन्शन, स्ट्रेस सर्व विसरून गेलो आहे. आता असं वाटतं की इकडेच राहू आणि मुंबईला रिटर्न नाही जाण्याचं मन करत आहे आमचं. कारण इथेच एवढं छान वाटतंय ना की काय बोलू तुम्हाला. मम्मी, काय तुझी फिलिंग आहे सांग? बाई. समुद्राचं पाणी लावून आली आहे चेहऱ्याला. काय नाही, फिल्म मस्त वाटतं जरा. मेकअप गेलं त्याचं काय? मेकअप केला माझा जरा. बिचारीने एवढं फाउंडेशन लावलेलं. कमायला तेरा तो गेम बजाना पडेगा. पण काय फाउंडेशन वगैरे काय लावलं नव्हतं, पण ते म्हणतात की चेहरा एकदम स्वच्छ होतो याने, पाण्याच्या ह्याने. त्यामुळे मध्ये पाण्यामध्ये चल जबरदस्ती नेलं होतं. ती पण क्लिप टाकणार आहे मी. नेलं बघा. हा, बघितलं. तर आपण पप्पांना विचारूया, समुद्रामध्ये तोंड बुडवायचे काय प्रथा आहे. पप्पा, काय होतं समुद्रामध्ये पाण्यात तोंड बुडवल्याने? काय होतं म्हणजे काय? काय होतं? ये फंस गया सीएम. अरे पण समुद्र पाण्यात आपलं सर्व अंगाचे जे हे असतात, काय असतात? काही म्हणजे काय नको ते लिहू नको. समुद्रामध्ये क्षार असतात, त्यामुळे चेहऱ्याला चांगलं असतं ना, शरीराला चांगलं असतं. अशा प्रकारे पप्पा मला उल्लू बनवत होते. आणि आता पप्पांचा उल्लूपणा नाकावरचा कसा गेला? कसा गेला? नाकावरती माझ्या आहे डाग अजून. काहीच दिसतोय तुम्हाला? डोंट नो, हे रहस्य आहे एक दडलेलं. हे पप्पांनाच माहिती आता काय येते. सहलीला 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 जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला. तर हा होता आरेवारीचा आमचा सुंदर एक्सपिरियन्स. आणि आता जे फूड येणार आहे ना, ते तुम्हाला फक्त फील करायचं आहे. तर आता सीनसुद्धा सेट आहे, कॅमेरासुद्धा रेडी आहे. लाईट्स, कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन. Just trust me, you'll be fine. हो सध्या धारा जैमान बारा बिजलीची नक्षी अंबरा सध्या लाटा झिजलेल्या वाटा चिन्ह पावसाची बोलिरा कधी तू रिमझिम झरणारी परसा कधी तू चमचम करणारी चांदण्या